29 वर्षांपासून फरार असलेला कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम टोळीचा फरारी गँगस्टर प्रकाश रतिलाल हिंगू वय वर्ष 63 याला मुंबई पोलिसांनी अटक केली। NM जोशी मार्ग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद चंदन शिवे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ देशमाने यांच्या नेतृत्वात संयुक्त कारवाई करत पोलिसांनी हिंगू याला बेड्या ठोकल्या आहेत। त्याला कर्नाटकातील हुबळी येथून अटक केली आहे। कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम टोळीचा सदस्य असलेला प्रकाश हिंगू मागच्या 3 दशकांपासून कर्नाटकात खोट्या ओळखीने राहत होता। तो मूळचा मुंबईच्या अंधेरी पश्चिम परिसरातील जू येथील रहिवासी आहे। प्रकाश हिंगू एकेकाळी अंडरवर्ल्डमध्ये सक्रिय गुंड होता। 1996 मध्ये त्याला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आणि नंतर अर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत पाठवलं होतं। इथून जामिनावर सुटका झाल्यानंतर प्रकाश हिंगू फरार झाला होता। पोलिसांनी अनेक दिवस त्याचा शोध घेतला, पण त्याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता। अखेर कर्नाटकातून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत। खरं तर 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटानंतर दाऊद टोळी आणि छोटा राजन टोळीच्या टोळीतील वितुष्ट आलं होतं। यानंतर छोटा राजनने दाऊदला संपवण्याची शपथ घेतली होती। यातून मुंबईत अनेक ठिकाणी खून आणि हल्ल्याच्या घटना घडल्या। हे शत्रुत्व 1996 मध्ये अर्थर रोड जेलमध्ये पसरले होते, जिथे दोन्ही टोळ्यांच्या सदस्यांनी एकमेकांवर हिंसक हल्ले केले। या प्रकरणी दोन्ही टोळ्यांतील सदस्यांविरुद्ध NM जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता। यात प्रकाश हिंगूला आरोपी करण्यात आलं होतं। या प्रकरणी त्याला अटकही करण्यात आली होती, मात्र नंतर त्याची जामिनावर सुटका झाली। तुरुंगातून सुटल्यानंतर तो फरार झाला होता। दरम्यान न्यायालयीन सुनावणीत तो वारंवार गैरहजर राहिल्यामुळे त्याला फरार घोषित केलं। तेव्हापासून पोलीस हिंगूच्या मागावर होते, पण त्याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता। तथापि अलीकडेच एका गोपनीय माहिती देणाऱ्याने हिंगू कर्नाटकातील हुबळी येथे असल्याचं मुंबई पोलिसांना सांगितलं। या माहितीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला कर्नाटकातून बेड्या ठोकल्या। पोलिसांनी त्याला यशस्वीरित्या मुंबईत परत आणल्यानंतर त्याला 1996च्या गुन्ह्यात औपचारिकपणे पुन्हा अटक केली आहे। पुढील तपास सुरू आहे।